गलपेज नुसतं चालू होता आणि लगेच एक दिलखुशी सांगतात ते 15-20 मिनिटात. परवा दिवशी इथं सगळे एकत्र आले, रात्रीचे व्हिडिओ केलाय मी. त्या व्हिडिओमध्ये ह्या माणसांचं असं मत व्हायला लागलं, स्पष्ट सांगतो मी, की मी इथला लोकप्रतिनिधी झालो, मला या माणसाने एकतर्फी निवडून दिलं म्हणून जाणीवपूर्वक ह्यांच्यावर अन्याय होतोय. आता यांचं क्लिअर कट मत झालं. बरोबर चुपडीला कसं आहे चुपडीला आहे. तर ही परिस्थिती आहे. तर आता मगाशी मी तुम्हाला सांगतो, मगाशी जे प्रशांतराव आमचे म्हणले तसं तुम्ही तुमचे कोण MSCBचे बाहेर म्हणा तर तुम्ही सगळे असाल. सिंगल पेज चालू झाल्यानंतर तुम्ही आणि गावातली प्रमुख त्या रोडची 4 माणसं घ्यायची, प्रत्येक ठिकाणी जावा, जिथं चुकीचं आहे तिथं बंद करा. बरोबर आहे का? ती मदत आपल्याला करावी लागेल. ती मदत आपण नाही केली तर आपल्याला हे मार्ग निघणार नाही. आता तात्पुरता विषयाला तिथं तुम्हाला ती मदत आमची माणसं करतील. ती मदत केली तर ते बंद करा. आणि जिथं खरंच घरातली लाईट आहे, ज्याच्यावर खरंच ह्याच्यावर अन्याय होतो. ही अन्याय आहे. ऐका ऐका तुम्ही ही नाही, करणार नाही, आहे नाही, का? ऐका 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 काय ऐका सांगतो? ऐका. कोटेशन भरून घेणार आहे का? असं काय करणार? तुम्ही कोटेशन भरून घेणार आहे का? 4 महिने सूचना द्यायची होती, तुमच्याकडे लाईट नव्हती तर तुम्ही कोटेशन बी बंद केली ते, कनेक्शन द्यायची बंद केली ते. कुठल्याही गोरगरिबावर कोटेशन देत नाही. हो का साहेब, 8 तास तुम्ही आम्हाला शेती पंपाची लाईट देताय आणि आमचं एखादं फिडर आहे त्याच्यावर 40 व्होल्ट तुमची लाईट जात असेल तर आम्हाला एका फिडरला 2 कट्ट करा. 4 तास त्या शेतकऱ्याला सोडा. 4 तास ऐका ना, नाही बंद करा. शेजारी घेऊन जाते ही घेऊन जाली पैसे कमवायला त्रास होतो शेतकऱ्याला. तसलं काय नाही, चाललंय ते चाललंय सगळं. आता ही जर रात्रंदिवस ह्यांना काय ह्यांना सांग, हे स्पष्ट सांग, जी लाईट आहे ती 3 पेजचा मार्ग तुम्ही काढणार. सिंगल पेजचा जो विषय आहे त्यामध्ये तो शेड्यूल आहे, त्यामध्ये तुम्ही डिवाइड शेड्यूल करून द्या. स्पष्ट सांगतो. आणि डिवाइड शेड्यूल केल्यानंतर जर त्यातला अनाधिकृत कोण म्हणजे करायला आलं त्यामध्ये झालं तर तुम्ही कारवाई करा, तिथं आमची गाव करतो. हे तुम्ही वाटून द्या, की जे वाटून दिल्यानंतर ते नीट चालावं. आणि यासाठी तुम्ही तातडीने कार्यवाही करा. यामध्ये जर तुमच्याकडनं कोणती कार्यवाही होणार तेच सांगतोय मी, तोच विषय आहे. तर त्यात जर कोणती कार्यवाही होणार तुमच्याकडनं तर आम्हाला शेवटी मग तुमच्या ह्या गोष्टीला वेळ आला, जरी आम्ही सत्ताधारी पक्षातले असतो तरी आम्हाला टोकाई भूमी घ्यावी. त्यामध्ये तुम्ही वैयक्तिक माने साहेबांचा दोष आहे का, मानेच्या आधी कोण सौम्या गोम्या होता त्याचा दोष आहे, किंवा त्याच्या आधी कोण होता बनसोडे होते त्यांचा दोष आहे, असं मी कुणाला आरोप करणार नाही. ती काय त्यांना कोणीतरी वर्ण सूचना वरिष्ठांच्या त्याबरोबर तुम्ही कार्यवाही करा. तर ह्या पद्धतीनं तुम्ही कार्यवाही कराल. जे आहे हे सिंगल पेजचं तुम्ही वाटून द्याल आणि जे 3 पेजचं लाईन आहे ते क्लिअर करून जास्तीत जास्त, आज आहे 18 तारीख, 25 तारखेला वारी संपते, तोपर्यंत सुद्धा तुम्ही ह्यातल्या ह्यात आजपासूनच तुम्ही डिवायडेशन तोंडी काय करून कार्यवाही करा. आणि 25 तारखेच्या पुढे जर कायमस्वरूपीचा खुलासा, जोपर्यंत कोयनेची वरची पातळी वाढत नाही, 80% कोयना जात नाही, तोपर्यंत करून द्या. आणि जरी कोयना 80% वगैरे तुम्ही जर नियोजन कायमस्वरूपीचं नियोजन नीट लागेल. आणि जे तुपडीच्या स्टेशन फक्त तुपडी आहे आणि बाकी ह्या सबस्टेशन तो सुद्धा काय विषय तुमचा धोरणात्मक तुम्ही विषय बघून घ्या. अशा पद्धतीने गेलो तर आपल्याला काय अडचण येणार नाही. नसेल तर काही मंडळींना अन्याय आणि काही मंडळीला न्याय असं होणार. नसेल तर ह्याचा आरोप तुमच्यावर काय येईल की तुम्ही कुणाचं तरी ऐकून जाणीवपूर्वक आमच्या ह्या मंडळीला त्रास द्या. तर ह्या पद्धतीने तुम्हाला करावं लागेल. ते तुम्ही कसं करता तुम्ही सांगा, मग आमची माणसं तुम्हाला सगळ्या गोष्टी मदत करतील. बरोबर आहे का? यापेक्षा आणि ह्याच्यापेक्षा वेगळ्या अपेक्षा काय ठेवू नये. बरं, सध्याच्या घडीला त्यांच्या ठिकाणी जाऊन ह्या पद्धतीने मार्ग कसा काढायचा हे बघू. त्यात जर त्यांच्याकडनं काही प्रतिसाद मिळणार, नरबड साहेब तुम्ही इथं प्रमुख आहात किंवा इथं तुमची सगळी खालची लाईट बन असतील, प्रतिसाद मिळणार आम्हाला सांगा, मग आम्ही यांचं काय करायचं.